गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजल्यात 6:45 आणि आपण आत्ता उठतोय. बाहेरचा नजारा बघू काय झालाय. लुजनिंग चालू आहे. टेंट मध्ये आखडल्या, पाठ आखडल्या. गर्दी होती टेंट मध्ये झोपायला. तू किती पर्यंत जागा होतास? मग झालं गे उस्ताद. ताकद पर ना टेंट फाडते आता. अरे वा 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 वा. सूर्य वर आहे आता इकडं. मेंबर आपले उठल्यात सगळ्यांनी इथं चालले. बोनफायर पेटवायचं चालू लागणार झाले. कॉफी करूया, कॉफी पाहिजे यांना. किती सांगायला लागत नाही. कॉफी करूया आपण. तोंड धुवा गेलाय गडी. हो ए उठ रे. कॉफी करूया. अरे बंद पाडलास की. तर फायनली चालू झालं आपलं पॅकिंग. भांडे वगैरे सगळे धुवून झाले बघा. आणि इथं चाललेलं आपण रील शूट करायला की रील. आपल्याला इंस्टाला फॉलो करा, द अनरूटेड. इंस्टाला आपली इथली रील दिसतील आज. चालू झालं पॅकिंग, चालू झालं. हे बघा वहिनींचा व्हिडिओ कॉल आलाय भावाला. अरे शंतून चालू केला पॅकिंग सगळं. चला काय तर मदत करूया. आणि बोंबलतील परत. हायपरलॅप्स दाखवतो तुम्हाला पॅकिंगचा दरवेळीप्रमाणे. शिवाय देत असतील सगळेजण. मस्त हायपरलॅप्स दाखवते म्हणून. चालू झालं सगळं आपलं. आणि इथं झाले आपलं पॅकिंग, पॅकअप. वस्ताद लंगरचं वस्ताद शांत उभारल्या. काय झाले रिव्ह्यू, कॅम्पिंगचा रिव्ह्यू घेऊया. कॅम्पिंगचा रिव्ह्यू द्या. काय सांगायचं का तुम्हाला, काय वाटते ते सांगा. ऐका. कॅम्पिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. प्रीतम आमचे मित्र दरवेळी चांगल्या प्रकारचे नियोजन करतात. काढा बरं आता. नाही प्रत्येकाला धरून राहतात.
मी जे कॅम्पिंगचं नियोजन असते ते प्रीतमकडेच असते. मला आदल्या दिवशी फोन येतोय उद्या जायचं आहे, काय काय घ्यायचं आहे लिस्ट पाठवा. त्यानंतर आपलं मग कॅम्पिंगचं नियोजन चालू होते. मग ठरते की जेवण काय करायचं आहे, की नॉनव्हेज आहे काय व्हेज आहे. मग किती लोक आहेत त्यावर ठरते जेवण किती करायचं. प्रत्येकाला पावशेरच्या हिशोबाने चिकन धरते तरी पण चिकन पुरत नाही, लक्षात ठेवा. गणेश संकपाळ आला की चिकन पुरत नाही. हो काय हो, भात काय सांग की काय सांगायचं हा, काय कमी आणायचा. जेवण प्रत्येकी मात्र होते. हे मात्र कुठं काय दाखवतात ते करतो. आता गेल्या वेळेस जे आपण सकाळी खाल्लेले यांना खायला काय चालतं, आपलं शनिवार आहे. ही खाल्ली खाल्लेलं नाही, असतो की ही खाल्ली नाही सकाळी. शनिवार जाऊन कॅम्पिंग करू नका ना मग. हा हे मेन आहे. आमचं गुरुवार पण हे मी काल रात्री खाल्ली होतं माझ्या वाटणीचं परसू. एवढ्या वर्षी थांबायचं. सुशांत कंड रिव्ह्यू घेऊया. अरे थांब की रिव्ह्यू दे रे. हा सांग फक्त कॅम्पिंग कसं वाटलं सांग. अरे लाजालायस का. अरे अरे रिव्ह्यू सांग रे नुसता. शाबाश बेटा. रिव्ह्यू आहे का फक्त. युवराज किती रिव्ह्यू हा युवराज, हा युवराजचा रिव्ह्यू. अरे अरे लाजालायस का सगळीजण. तू पण सेक्सी बोलतोस काय. शंतनू, हा शंतनू मोठं बोलतोय बघा. फायनली पॅकअप झालेलं आहे सगळं. आज काय पोरांना सुट्टी असल्यामुळे किती वाजल्यात किती 8:30 वाजल्यात. त्यामुळे आपण निवांत करावली. नाहीतर दरवेळी आपण 5 वाजता उठतोय, 5-5:30ला, आणि 8च्या आत आपण घरला जातोय. आता आज 8:30 वाजले तरी इथे जाईल. उठलेच नाहीत लवकर कोण. तर पोरांना सुट्टी असल्यामुळे काही विषय नाही. चालू झाले ते सगळं काय आम्हाला चालू आहे. बोनफायरचा जाळ विजवायचं चालू आहे ना. कॅम्पिंगची संकल्पना एक गणेश संकपाळ आणि शंतनू पाटील यांच्या डोक्यातून आलेली, आणि त्यातनं आपण कॅम्पिंग चालू केली सगळं. हा गणेश संकपाळांची अशी ही आहे की इच्छा आहे की 10 टेंट लावायचे आहेत आपण. त्याला कोणतरी चॅलेंज दिले 10 टेंटचं. तिकडे या माणसाकडे फक्त जेवणाचं नियोजन आहे ते तेवढंच करते. भांडी हे ते लंगरचं उस्ताद आहेत ते. झालं पॅकिंग आपलं. बॅगा तेवढ्या अडकूया आणि निघूया. बघा हे डोंगर, सूर्य वर आला. हा चालला सुशांत. चला गँग चाललेली आहे आपली घराकडं. तर बघा दगड कशा आहेत. जागा सप्पाई बघूनच आपल्याला घ्यायला लागते कॅम्पिंगचं ठिकाण. चालली घराकडं कॅम्पिंग सेना. हा दगड काढ दो. पुढच्या वेळी सुशांत दगड काढतोय. हा युवराज चिकन पाहिजे काय. रात्रीच्या ट्रकसाठी सामान घेऊन येण्यासाठी अशक्य सुंदर असा रोड. रात्री अशा रस्त्यानं एवढं सगळं सामान घेऊन यायचं म्हणजे
लय मोठा टास्क केला आपण काल. रिस्क होती मोठी. इथनं जरा जरी काही दिसलं नाही डायरेक्ट खाली असं खाली 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 चाललोय आपण घराकडं. बेटे असला रस्ता होता रात्रीचा, दिसत नव्हतं काय रे. पाय घसरते तिथं. सांडला सुशांत, सांडला धळा उडाला. नशीब रात्री सांडाने. आता मी तेच सांगाल तू, रात्री पाय चुकला असता तर डायरेक्ट खाली. सुशांत वाचला खाली जायचा. कधी भ्या लागल्यात. त्या खालच्या डोंगरावर आपण लावल्यात झाड. गेली पुढं. चला रे चला रे. जरा उगाच मुवमेंट आपली चुकली. मागं थांबायला पाहिजे आपण, मुवमेंट झाली असती कॅप्चर. चला जाऊया. नाही आपण पडायचं कुठं तर त्याच्या व्हिडिओच्या नादात. सगळ्यात पुढे उस्ताद आहेत. उस्ताद ऐकत नाही. पटना झाले रात्री ह्यातनं गेले असल्या रस्त्यानं. कसं कसं गेले काय माहिती, आठवण आता. फक्त रात्री आपण सुक्क पातळ खाल्ली तेवढेच आठवते. गेलो कसं आठवणा. असला रस्ता आहे. अंधारात काय दिसत नव्हतं. बाकी पोरं आपले पुढे गेल्यात. निम्मे येत आहेत. मागच्या भावाला फोम सगळ्यात सोपं वाटत होतं. ह्याला काय सगळ्यात अवघड काम तेच आहे. ह्याला काय करले मोठा आहे. काटे बिटं अडकतात त्याच्यात. एवढ्या वर जाण्यापेक्षा असं इथं पण चांगलं आहे कॅम्पिंगसाठी. पण हे लय खाली होते, मग त्यात काय थ्रिल नाही. वर जायला जेवढं कष्ट करायचं, जेवढं दमवते वर जायला, तेवढंच वर गेल्यावर मजा येते. ते मजा येणार नाही तेवढी. लगेचच्या लगेच येते ना. ट्रेक होत नाही मोठा. ट्रेक झाल्याशिवाय कॅम्पिंगची मजा येत नाही. तरी ह्यावेळी पाण्याने जास्त आणलेलं. भांडी बिंडी घासायला पाणी पुरलं. हो का लोकांची करामत. स्वच्छ ठेवायचा काही विषयच नाही. बाकी इकडे एकदा जायचं आहे. आता पलीकडच्या डोंगरावर जायला इकडंच फिरून जायला लागते. लय लांब होते म्हणून तटलोय. लय लवकर यायला पाहिजे त्यासाठी. बघू कधी तर होईल लवकर यायचं. काल गणेश दात्यांची मॅच होती ना क्रिकेट, त्यामुळे यायला वेळ झाला. बाकी रस्ता आपला. जाऊया लवकर जा आपण खाली. फायनली आपण आलोय बेस कॅम्पवर. शाली गँग आपली सगळी गँग. कॅम्पिंग आपलं संपलं इथं. भावाचं सगळ्यात मोठं एफर्ट्स आहे. आलं काय म्हणून घेतलाय पण काट्यातले अडकते ती. चला झाले आपलं कॅम्पिंग कंप्लीट. तर फायनली आपलं कॅम्पिंग झाले कंप्लीट. तर करूया आपण ह्या ब्लॉगचा इथंच एंड. आपल्या चॅनलला जर कोण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. द अनरूटेड इंस्टा पण आहे आपला. इंस्टा आयडी आहे द अनरूटेड, तोच आहे.
आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, सपोर्ट करा आपल्याला. पोरं बघा आपली किती एफर्ट लावतात, रात्रीचा ट्रेक करायचं एवढं वज्ज सामान घेऊन. त्यासाठी सपोर्ट करा, लाईक करा. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच आणि कोणतरी नवीन मेंबर घेऊन दरवेळीसारखा. चला बाय.